डोलकाठीने कंटकला जावऱ्यांकडे आश्रय देण्याचे आश्वासन दिले. पण रफीउद्दीनला मात्र मी बघितल्यावरच ठरवेन की त्याला आश्रय द्यायचा की नाही, कारण त्या नावाचा मला तीव्र संताप आहे, असे तो म्हणाला. एव्हाना रफीउद्दीन जावरा आणि डोलकाठी कंटकशी मित्रत्वाने वागत असल्याचे बघून त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाल्याने त्यांच्या जवळ येऊ लागला होता. रफीउद्दीन जवळ येताच डोलकाठी त्याला निरखून पाहू लागला. त्याला बघून डोलकाठीच्या कपाळावर रागाने आठ्या पडल्या. संतापाने त्याचे अंग उसळू लागले. जावऱ्यांकडून रफीउद्दीनचे नाव ऐकल्यावर त्याला जी शंका आली होती ती खरी ठरली होती. पण तरीही खात्री करून घेण्यासाठी डोलकाठीने रफीउद्दीनचा हसत उजवा हात हातात घेतला आणि रफीउद्दीनच्या करंगळीचे पेर तुटलेले बघून त्याला खूण पटली. आणि तूच तो दुष्ट रफीउद्दीन आहेस, असे दात ओठ खाऊन बोलत डोलकाठीने रफीउद्दीनवर हल्ला केला. त्याला जमिनीवर आपटून त्याच्या छातीवर बसून त्याचा गळा दाबू लागला. रफीउद्दीननेही आता त्याला ओळखले होते, पण आता उशीर झाला होता. कंटक रफीउद्दीनला सोडवण्यासाठी मध्ये पडू लागला. तेव्हा कंटक बाबू, तुम्ही मध्ये येऊ नका. हा माणूस नाही तर राक्षस आहे. तुमच्या भल्यासाठी सुद्धा याला मारलेच पाहिजे. याने माझा सुद्धा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यासाठी तर मी मेलोच होतो, पण आता मीच याला मारतो. असे बोलून डोलकाठीने रफीउद्दीनला इतके मारले की तो बेशुद्धच झाला. मग जावऱ्याने लगेच एक विषारी बाण त्याच्या छातीत मारून रफीउद्दीनचा जीव घेतला. ते बघून खुश झालेला डोलकाठी कंटकला बघून म्हणाला, हा रफीउद्दीन फार वाईट माणूस होता. त्याने कित्येकांचे असे गळे दाबून जीव घेतले आहेत. मी पूर्वी जेव्हा काळ्या पाण्यावर बंदिवान होतो तेव्हा हा सुद्धा तिथे बंदिवान होता. मला लाकडे भरून नेणाऱ्या नौकांवर काम मिळाल्यामुळे मी नौका चालवण्याच्या पटाईत होतो. हा तेव्हा माझ्या हाताखाली लाकूड जमादार होता. पुढे आम्ही दोघांनी मिळून पळून जायचा कट केला. मी ज्या नौकेवर काम करत होतो तीच नौका संधी साधून आम्ही समुद्रात सोडली आणि त्यात बसून आम्ही पळून जाऊ लागलो. त्यावेळेला रफीउद्दीनकडे एक दमडीही नव्हती, पण माझ्याकडे मात्र 1000-2000ची रोकड होती आणि त्या पैशांसाठी या रफीउद्दीनने माझा घात केला. मी नौकेच्या टोकाला उभा राहून पाठमोरा झालो असताना याने ती फळी उलटवून माझ्यासह समुद्रात ढकलून दिली. मी पुन्हा नौकेला पकडण्याचा प्रयत्न केला तसा याने वल्ल्याची दांडी माझ्या डोक्यात घातली. त्यामुळे चक्कर येऊन मी गटांगळ्या खाऊ लागलो. पण नशिबाने एका लाटेबरोबर पुन्हा तीच फळी माझ्या हाताला लागली. तिच्या मदतीने मी माझा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच जावऱ्यांची एक नौका तिथे आली आणि त्यांनी माझा जीव वाचवला. आज रफीउद्दीनला बघितले आणि त्याने अनेकांवर केलेल्या अन्यायाचा बदला मी घेतला. हे ऐकून कंटक सुद्धा बोलला की तुम्ही जे केले ते योग्यच केले. मी सुद्धा याचे बरेच गुन्हे पाहिले आहेत. मला सुद्धा याला मारायचे होते, पण माझे हात दगडाखाली असल्याने मला इच्छा असूनही याला मारता येत नव्हते. त्यानंतर कंटकने डोलकाठीला त्याच्याबद्दल विचारले. यावर डोलकाठी म्हणाला की ज्याला काळ्या पाण्यावरून पळून जायचे आहे त्याने 2 गोष्टी सोडल्या पाहिजेत. एक म्हणजे स्वतःच्या पूर्व आयुष्याबद्दल सांगणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या जीवाची आशा करणे. सध्या मी डोलकाठी आहे एवढी माहितीच तुमच्यासाठी पुरेशी आहे. पुढे पुढे जशी गरज लागेल तसे मी तुम्हाला माझ्या पूर्व आयुष्याबद्दल सांगत जाईन. आता आपण राजधानीकडे जाऊयात. राजा नानकोबी सुद्धा तुमच्या भेटीला उत्सुक आहे. डोलकाठीने कंटकला त्याच्याकडे असलेले बंदूक, दारुगोळा, पोलिसांची वर्दी हे सगळे बरोबर घ्यायला सांगितले. या गोष्टींची पळून जाताना आपल्याला मदत होईल, असे तो म्हणाला. कंटकने लगेच पालापाचोळ्यात लपवून ठेवलेल्या त्या सगळ्या वस्तू बाहेर काढल्या. त्यातल्या बंदुकीला बघून डोलकाठीने त्यावर झडपच घातली आणि एखाद्या सैनिकासारखा खांद्यावर घेऊन मिरवू लागला. हे बघून हसत कंटक म्हणाला, तुम्ही तर एकदम सैनिकासारखेच चालत आहात. तेव्हा सैनिकासारखे कशाला? मी एक सैनिकच होतो की पूर्वी, असे डोलकाठी भावनेच्या भरात बोलून गेला. पण चुकून आपल्या पूर्वायुष्याबद्दल आपण थोडी माहिती दिल्याचे लक्षात येताच तो गप्प बसला. ते तिघेही आता राजधानीकडे जाऊ लागले. गुडघाभर जाडे भरडे लुगडे, विस्कटलेले उवांचा बुजबुजाट झालेले केस, तापलेल्या मोठमोठ्या चुल्यांच्या पसाऱ्यात घामाघूम झालेले अंग, अशा अवतारात स्त्री बंदीगृहाच्या स्वयंपाकाच्या छपरीत एका मोठ्या भाजीपाल्याच्या लोखंडी कढईखाली जाळ सारत मालती उभी होती. तिथेच काम करणारी दुसरी बंदीवान पिठाचे पोती आणण्याच्या कामावर निघून जाताच अनसुया जमादारीन तिथे आली. तिने कंटकने पाठवलेली एक चिठ्ठी मालतीच्या हातात दिली. मालतीने सुद्धा ती चिठ्ठी वाचून पटकन तिथल्या जाळात फेकून दिली. सगळे लक्षात आले ना?
असे अनसुयाने मान हलवून विचारल्यावर मानेनेच मालतीने होकार दिला आणि अनसुयाने लगेच तिथून काढता पाय घेतला. आपला कोणालाही संशय येऊ नये म्हणून मालती आणि अनसुया खूप काळजी घेत होते. अनसुया तर इतर बंदिवान स्त्रियांशी बोलायची, तेवढी सुद्धा मालतीशी बोलत नव्हती. कंटकने पाठवलेली ती चिठ्ठी वाचताच मालतीचे मन एकाच वेळेला भीतीने थरथरून आणि आनंदाने भरून गेले होते. कारण त्यात जो कट केला होता तो जर सफल झाला तर 24 तासांच्या आत मालती किशनच्या मिठीत असणार होती. पण जर ती तो कट पार पाडण्यात अपयशी झाली तर मात्र ती अजून मोठ्या संकटात पडणार होती. मालती आता आपण कसे कसे हे सगळे पार पाडायचे असा मनातल्या मनात विचार करू लागली. दुपारच्या वेळी स्वयंपाक विभागातल्या स्त्रियांना सुट्टी मिळते. त्यावेळेला नेहमीप्रमाणेच कंटकी स्वस्थ पडली. ती वरवर जरी स्वस्थ दिसत असली तरी तिचे मन मात्र अस्वस्थ होते. ती आता संध्याकाळच्या 4 वाजण्याची वाट पाहू लागली, कारण त्यावेळेला तिला बंदीगृहाच्या बाहेर असणाऱ्या प्रेमोद्यानात झाडलोट करण्याच्या आणि तिथली सगळी व्यवस्था पाहण्याच्या कामासाठी बाहेर जाण्याची आज्ञा मिळायची. शेवटी 4 वाजले. मालतीची प्रतीक्षा संपली. तिने प्रेमोद्यानाची झाडलोट करण्यासाठी लागणाऱ्या झाडू बरोबरच स्वयंपाकघरातला एक तीक्ष्ण सुरा सुद्धा लपवून स्वतःबरोबर घेतला. आज किशनकडे पळून जाण्यात यश आले तर ठीकच, नाही तर हा सुरा पोटात खुपसून का होईना पण या बंदीगृहातून सुटका करून घ्यायचीच, असा निर्धार करूनच मालती बंदीगृहातून बाहेर पडली. मालती आता ओळखीची झाल्यामुळे तिथल्या पहारेकऱ्याने सुद्धा तिची झडती घेण्याचे कष्ट घेतले नाहीत. ती उद्यानात जाऊन झाडलोट करू लागली. लग्न करण्यासाठी उत्सुक असलेले बंदिवान स्त्री पुरुष तिथे जमा होऊन एकमेकांशी ओळख करून घेण्यात दंग होते. पण मालतीचे मात्र सगळे लक्ष बागे पुढून जाणाऱ्या सडकेकडे होते. आता 5 वाजायला आले होते, पण तिला हवा असलेला माणूस अजून काही दिसत नव्हता. ती आतुरतेने त्या व्यक्तीची वाट पाहत होती. आता 5:15 झाले आणि इतक्यात एका पोलिसाने ठराविक खुनेप्रमाणे हात हलवला. कंटकीला खून पटून ती लगेच उद्यानाच्या बाहेर पडून सडकेवर आली. त्या पोलिसाने सुद्धा लगेच पुढे होऊन तिचा हात धरला. त्या स्पर्शाने आणि जवळ आल्यावर चेहरा स्पष्ट दिसल्याने कंटकीने लगेच तो किशन असल्याचे ओळखले. किशनच्या मागेच अजून एक उंच निमगोरा असा दुसरा पोलीस होता. कंटकीने त्याला ओळखले नाही. तो दुसरा पोलीस डोलकाठी होता. खांद्यावर बंदुका आणि पोलिसांची वर्दी घातलेल्या त्या दोघांनी कंटकीला सांगितले की तिला चीफ कमिशनर साहेबांच्या बंगल्यावर बोलावले आहे. तुम्हाला न्यायला आम्ही आलो आहोत. तिथला पहारेकरी जवळ आल्यावर त्याला सुद्धा आम्ही कंटकीला चीफ कमिशनर साहेबांच्या बंगल्यावर नेत आहोत आणि हे आम्ही बंदीपालाला आधीच कळवले आहे, असे म्हणून पहारेकरीच्या काही बोलण्याची वाट न पाहता कंटकीला पुढे घालून ते दोघे तिथून निघाले आणि 5 मिनिटाच्या आतच एका वळणाने ते दुसऱ्या वाटेला निघून सुद्धा गेले. चीफ कमिशनरच्या बंगल्यावर अचानकपणे बंदिवानांना नेहमी बोलावण्यात येते, पण बंदीपालाला न विचारता परस्पर असे बंदिवानाला घेऊन जायची ही पहिलीच वेळ होती. पण त्या पोलिसांचा तो रुबाब पाहून पहारेकऱ्याला सुद्धा त्यांच्यावर विश्वास बसला आणि तो काही बोलणार इतक्यात ते तिघे तिथून निघून सुद्धा गेले होते. ते तिघे दिसेनासे होईपर्यंत तो पहारेकरी नुसताच त्यांच्याकडे बघत बसला. बाग बंद झाल्यावर संध्याकाळी गंती करताना जेव्हा एक बंदिवान कमी भरला तेव्हा कंटकी नसल्याचे बंदीपालाच्या लक्षात आले. त्याने पहारेकऱ्याला याबद्दल विचारताच त्याने जे काही घडले ते सगळे बंदीपालाला सांगून टाकले. बंदीपालाने लगेच एक दूत कमिशनरच्या बंगल्यावर पाठवला. कमिशनरचा बंगला दूर होता आणि तिथे जाण्यासाठी नावेतून जावे लागायचे. इतक्या लांब जाऊन कमिशनर साहेबांचा निरोप घेऊन यायला रात्र झाली. त्या दूताने निरोप आणला होता की तिथून कुठल्याही कंटकी नावाच्या बंदिवान स्त्रीला बोलावणे गेलेले नाहीये. त्यामुळे कोणीतरी 2 पोलिसांनी कंटकीला पळवून नेल्याचे स्पष्ट होताच बंदीपाल गडबडला. बंदीगृहातल्या संकट घंटा मोठमोठ्याने वाजू लागल्या. सगळीकडे नाकेबंदी करून कंटकीची शोधाशोध सुरू झाली. पण कमिशनर साहेबांकडे जाऊन कंटकी बद्दल काही माहिती मिळेपर्यंत कंटकी पळून गेल्याचे नक्की ठरवता आले नसल्यामुळे त्या तिघांचा पाठलाग तोपर्यंत सुरू सुद्धा केला गेला नव्हता. या सगळ्या गोंधळात कंटक आणि डोलकाठीला मस्तपैकी 4-5 तास मिळाले होते आणि त्याचा या दोघांनी कंटकीला पळवून नेण्यासाठी पुरेपूर फायदा करून घेतला होता. कंटकने मागे हल्ल्यात मारल्या गेलेल्या पोलिसांचे कपडे, बंदूक सगळे काढून घेतले होते
आणि डोलकाठीकडे सुद्धा त्याने असेच पळवून आणलेले पोलिसांची वर्दी, बंदूक हे सगळे होते. त्यामुळे या वस्तूंचा वापर करून त्या दोघांनी कंटकीला पळवून आणण्यात आज यश मिळवले होते. हा सगळा कट डोलकाठीनेच रचला होता. पोलिसांचा वेश धारण करून डोलकाठी बऱ्याच वेळेला बंदीगृहाच्या जवळ सरकारी चाळीतून फिरण्यात पटाईत झाला होता. त्याने किशनला सुद्धा त्यात पटाईत केले होते. असाच एकदा वेश बदलून ते दोघे आप्पाजींच्या घरी अनसुयाला भेटायला गेले आणि तिच्याकडे मालतीला देण्यासाठी एक चिठ्ठी दिली, ज्यात पळून जाण्याविषयीचा कट लिहिला होता. तसेच कंटकने तिच्याकडे ठेवलेले त्याचे 1000-1500ची रक्कम सुद्धा परत घेतली. अनसुयेने सुद्धा ती चिठ्ठी कोणाच्याही नकळत कंटकीला दिली आणि कंटकी त्या चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे ठरलेल्या वेळी धीटपणे बागेतून निसटून कंटक आणि डोलकाठीला येऊन मिळाली होती आणि या जन्मठेपेच्या शिक्षेतून मोकळी झाली होती. कंटक आणि डोलकाठी कंटकीला घेऊन एका आडवळणाने समुद्र तटावर आले. तिथे एक डुंगी म्हणजेच एक नाव कंटकने आधीच सज्ज करून ठेवली होती. ते तिघेही त्या डुंगीत बसून एका ओसाड निर्जन अशा अरण्याच्या काठाशी असलेल्या समुद्राच्या भागात आले. पिंजऱ्यातून सुटलेल्या पक्षासारखाच मालतीचा आनंद ओसांडून वाहत होता. नावेत असताना ती कंटकच्या अंगाशी अगदी चिकटून बसली होती. पण कंटकची ती बहीण आहे असे माहिती असणाऱ्या डोलकाठीला त्याचे काही विशेष वाटले नाही. पण कंटकीचे हसणे, बोलणे, वागणे पाहून ही तरुणी जर आपल्याला पण अशीच चिकटून बसली तर किती छान वाटेल असा विचार मात्र डोलकाठीच्या मनात आल्यापासून राहिला नाही. आज बंदीगृहातून सुटल्यामुळे मालती खूपच खुश होती. ती आपण मालती नसून कंटकी आहोत आणि किशन कंटक आहे हे सगळे विसरली होती. किशनच्या छातीवर डोके ठेवून ती कधी हसत होती तर कधी लाजत होती. किशनने सुद्धा तिला कवटाळून घेतले होते. यातच अनावधानाने तिच्या तोंडून 2 वेळा किशन हे नाव निघाले. ते ऐकून डोलकाठीला कंटकचे खरे नाव कंटक नसून किशन आहे अशी शंका आली. त्याने कंटकीला सुद्धा तिचे खरे नाव काय आहे असे विचारले. यावर सारवासारव करत किशन म्हणाला, तसे तर तुमचे पण खरे नाव डोलकाठी नाहीये. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत तुमचे खरे नाव सांगत नाही तोपर्यंत आम्ही बहीण भाऊ सुद्धा आमचे खरे नाव सांगणार नाही. आणि तसेही आपल्यात आधीच ठरले आहे की आपल्या पूर्वायुष्याबद्दल गरज पडेल तेवढेच बोलायचे. हे बोलणे सुरू असतानाच शेजारच्या एका टेकडीवरून ऊ ऊ अशा किंचाळ्या आणि टाळ्या ऐकू आल्या. राजा नानकोबीच्या विचारानेच हा सगळा कट रचला गेला होता आणि ठरल्याप्रमाणे भरती ओहोटी पाहून 15-20 जावरे सुरक्षित ठिकाणी या तिघांना उतरवून घेण्यासाठी आले होते. कंटक आणि डोलकाठीने डुंगी लगेच त्या तटाकडे वळवली. जावऱ्यांनी त्या तिघांना उतरवून घेतले आणि दाट अरण्यातून वळणे घेत घेत ते सगळे राजा नानकोबीच्या राजधानीत येऊन पोहोचले. त्यावेळी राजधानीत जेवणासाठी सगळे एकत्र जमले होते. त्यांचा नाच सुरू होता. पण या तिघांना आलेले पाहताच सगळे त्यांच्या भोवती जमा झाले. सगळ्यांचे लक्ष कंटकीकडेच होते. पण त्यातही तिच्यापेक्षा जास्त तिच्या साडीकडे कोणाचे लक्ष असेल तर ते तिथल्या बायका मुलींचे. विवस्त्र राहणाऱ्या त्या जावऱ्यांच्या स्त्रियांना मालतीने हे काय अभद्र घातले आहे असे वाटत होते. या उलट त्या अशा विवस्त्र स्त्रियांना पाहून मालतीला लाज वाटत होती. तिने तिची मान खाली घातली होती. राजा नानकोबीच्या राणीने तर राजाकडे हट्टच धरला की कंटकीने इथे असेपर्यंत साडी नेसू नये, नाही तर आपल्या मुलीबाळींना सुद्धा असेच अश्लील वळण लागेल. जावऱ्यांच्या स्त्रियांना मालतीची तिने सहन केलेल्या यातनांमुळे जेवढी दया येत होती तेवढीच तिने नेसलेल्या साडीमुळे तिची किळस सुद्धा येत होती. शेवटी राणीने मालतीच्या पदराला थोडा हिसका देऊन प्रेमाने खुणावले की सोडून टाक ही साडी. पण मालतीने घाबरून तिचा निसटलेला पदर अजूनच घट्ट पकडला. आता प्रकरण विकोपाला जाते की काय असे वाटून डोलकाठी मध्ये पडला आणि त्याने राणी फुलीला हमी दिली की कंटकीची साडी नेसण्याची सवय अशी एकदम जाणार नाही, पण 2-4 दिवसात विवस्त्र राहण्याची तिला सवय होईल. तिच्यावर अशी लगेच कुठल्याही गोष्टींची, विवस्त्र राहण्याची, खाण्याची, गाण्याची, नाचण्याची सक्ती करू नका. मालती आता जावऱ्यांबरोबर राहत होती. त्याला आता 3-4 महिने झाले. गेले 3-4 महिने जावऱ्यांच्या बरोबर राहू लागल्यापासून जावऱ्यांच्या स्त्रिया जशा शिकारीसाठी त्यांच्या पुरुषांबरोबर जायच्या तसेच मालती सुद्धा किशन बरोबर रोज शिकारीसाठी जात होती. धनुष्यबाण वापरण्यात आणि शिकार करण्यात ती सुद्धा आता चांगलीच पटाईत झाली होती.
आज तर किशनच्या मदतीने तिने रानडुकराची शिकार केली होती. तिने शिकार केली आणि इतक्यात किशनच्या हाताखाली काम करणारा जावरा ऊ ऊ असे किंचाळत तिथे आला आणि त्याच्या हावभावातून आणि थोड्या शब्दातून त्याने किशनला निरोप दिला की राजा नानकोबी त्यांना रडायला बोलवत आहे. किशनने त्या जावऱ्याला ते रानडुक्कर देऊन आणि आम्ही येतो रडायला असा निरोप देऊन परत पाठवले. मालतीला रडायला बोलावले आहे म्हणजे काय हे कळले नाही.